शाळेची घंटा वाजते, पोरं गेट बाहेर धावतात आणि सरळ शाळेजवळच्या टपरीवर जातात. टपरीवर 5 रुपयाचं चॉकलेट नाही तर 20 रुपयाची निळी लाल स्टिंग बाटली घेतात. एक घोट घेतला की अंगात झिंझिण्या येतात, डोळ्यात चमक येते, अंगात उकळी येते, जग जिंकल्यासारखं वाटतं. पण हीच बाटली आता थेट विधान भवनापर्यंत पोहोचली. एका बाजूला दिल्लीतून आलेली नोटीस, दुसऱ्या बाजूला मंत्र्यांनी दिलेला बंदीचा आदेश आणि तिसऱ्या बाजूला एक असा अधिकारी ज्याचं नाव ऐकलं की व्यापाऱ्यांच्या पोटात गोळा येतो. स्टिंग नावाचे एनर्जी ड्रिंक आता नेमकं कुठल्या वादात अडकले हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं. गोष्ट सुरू होते साधारण 2 दशकांपासून. भारतातलं एनर्जी ड्रिंक मार्केट तेव्हा फक्त श्रीमंताचा शौक होता. रेडबुल आणि मॉन्स्टर सारखे कॅन 100 रुपयाच्या पुढे मिळायचे आणि सामान्य माणसाच्या खिशाला ते परवडणारे नव्हते. पेप्सिकोने या संधीचा नेमका फायदा उठवला आणि व्हिएतनाममध्ये सुरू केलेलं स्टिंग ड्रिंक आता भारतात आणलं गेलं आणि किंमत ठेवली गेली अवघी 20 रुपये. चव गोड, बाटली गोड आणि खिशाला परवडणारी. बघता बघता स्टिंगने रेडबुल आणि मॉन्स्टरला मागे टाकलं आणि आज भारताच्या एनर्जी ड्रिंक मार्केटमधलं सर्वाधिक हिस्सा स्टिंगकडेच आहे. पण हीच स्वस्त किंमत आणि गोड चव शाळकरी मुलांसाठी सगळ्यात मोठं आकर्षक ठरली आणि नेमका हाच धागा पकडून आता या संपूर्ण उद्योगाची चौकशी सुरू झाली. या यशामागचं गणित समजून घेतलं तर विषय अजूनही स्पष्ट होतो. 20 रुपयाची बाटली म्हणजे कुठल्याही शाळकरी मुलाच्या रोजच्या पॉकेट मनीतील सहज बसणारी रक्कम. शिवाय ही बाटली दुकानात, टपरीवर आणि थेट मेडिकलमध्येही सहज उपलब्ध. फिजी चव आणि प्यायल्यानंतर लगेच जाणवणारी तरतरी. यामुळे शाळा सुटल्यावर, क्लासेसला जाण्यापूर्वी किंवा मित्रांच्या घोळक्यात ही बाटली जणू एक सवय बनून गेली. नेमकी ही सवय आता आरोग्य तज्ज्ञ आणि सरकार दोघांच्याही रडारवर आली आहे. कारण साखर आणि कॅफेनच्या जोरावर मिळणारी ही तरतरी तात्पुरती असते आणि तिचा परिणाम ओसरला की पुन्हा थकवा येतो, पुन्हा बाटली. हे चक्र सुरूच राहतं. पहिला मोठा धक्का बसला 1 जुलैला, जेव्हा भारताच्या अन्न सुरक्षा नियामक संस्थेनं म्हणजे FSSAIनं 6 मोठ्या कंपन्यांना नोटीस बजावली. यात रेडबुल, पेप्सिकोचं ॲड्रेनलिन रश, रिलायन्स कॅम्पा एनर्जीचं गोल्ड बूस्ट, स्टिंग, हेल एनर्जी आणि कोका कोलाच्या मालकीचं मॉन्स्टर एनर्जी या सगळ्यांचा समावेश होता. नियामक संस्थेचं म्हणणं साधं आणि थेट होतं. भारतीय अन्न सुरक्षा कायद्यात एनर्जी ड्रिंक नावाची कुठलीच अधिकृत श्रेणी अस्तित्वात नाही. तरी या कंपन्या स्वतःला उत्पादकांना सरासर एनर्जी ड्रिंक म्हणून विकतात आणि जाहिरातीमध्ये शरीराला ऊर्जा मिळते, मन आणि मेंदू तल्लख होतो, थकवा दूर होतो असे दावे करतात. FSSAIच्या मते हे दावे कायद्याने परवानगी नसलेले आहेत आणि म्हणूनच या 6 कंपन्यांना आता स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. ही नोटीस येऊन अवघे काही दिवस उलटले, तोच महाराष्ट्राच्या विधानसभेत हाच विषय पेटला. भाजप आमदार पाचपुते यांनी प्रश्न उत्तराच्या तासात थेट सरकारला जाब विचारला. त्यांनी सभागृहात ठामपणे सांगितलं की स्टिंगच्या बाटलीवर स्वतः कंपनीनं इशारा छापलाय. लहान मुलांनी आणि गरोदर महिलांनी हे पिऊ नये. तरी ही बाटली सरासर शाळेच्या गेट समोर विकली जाते. पाचपुते यांनी तर एक पाऊल पुढे जात असंही म्हटलं की दारूपेक्षाही हे ड्रिंक शाळकरी मुलांसाठी जास्त घातक ठरतं. कारण दारू लपून प्यायली जाते, पण हे उघडपणे रोज प्यायलं जातं. यावर दौंडचे आमदार राहुल कुल यांनीही आवाज उठवला. त्यांनी फ्लेवर्ड मिल्कच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये अतिरिक्त साखर आणि कृत्रिम घटक असल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली. या सगळ्या दाव्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात कबुली द्यावी लागली. त्यांनी मान्य केलं की शाळांच्या परिसरात स्टिंगची विक्री होते. ही तक्रार काही अंशी खरी आहे. त्यांनी जाहीर केलं की कुठल्याही शाळेच्या 500 मीटर परिघात यापुढे स्टिंग किंवा तत्सम कुठलेही उत्तेजक पेय विकता येणार नाही. जर असं आढळलं तर संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. मंत्र्यांनी सभागृहात आकडेवारी सादर केली. एप्रिल 2025 ते मे 2026 या काळात स्टिंगचे 27 नमुने तपासले गेले. त्यापैकी फक्त 10 नमुने नियमात बसले. तर विविध एनर्जी ड्रिंकचे एकूण 115 नमुने तपासताना त्यातले 6 नमुने चक्क दिशाभूल करणारे म्हणजे मिसब्रँडेड आढळले. इथे कायदेशीर पेच सुद्धा समोर आला. सरकारने लेखी उत्तरात स्पष्ट केलं की एनर्जी ड्रिंक अशी व्याख्या अन्न सुरक्षा कायद्यात कुठेही अधिकृतपणे मांडलेली नाही. त्यामुळे हे उत्पादन सध्या नॉन अल्कोहोलिक कॅफिनेटेड बेव्हरेज या खाली कंट्रोल केली जातात. म्हणजे एकीकडे कंपन्या स्वतःला एनर्जी ड्रिंक म्हणतात आणि दुसरीकडे कायद्यात अशी कुठलीच अधिकृत श्रेणी अस्तित्वात नाही. हा विरोधाभास असा निर्णायक टप्प्यात पोहोचलाय. याआधी ऑक्टोबर 2024 आणि सप्टेंबर 2025 मध्ये प्रशासनाने परिपत्रक काढून शाळाभोवतीच्या विक्रेत्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी किती झाली हा प्रश्न आजही कायम आहे. जेव्हा विधान भवनात हा वाद रंगलेला होता, नेमक्या त्याच वेळी नव्याने
नेमणूक झालेले अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे तिथे दाखल झाले. मुंढे यांची कडक कारवाईची ओळख महाराष्ट्राला आधीपासूनच माहिती आहे. प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी जिथे जिथे बदली घेतली तिथे नियमाचं काटेकोर अंमलबजावणी करून अनेकांना धक्का दिला होता. त्यांच्या या पार्श्वभूमीमुळे मंत्री झिरवाळ यांनी सभागृहात सांगितलं की स्टिंग आणि इतर उत्तेजक पेयांची सखोल चौकशी मुंढे यांच्या नेतृत्वाखाली आधीपासूनच सुरू आहे. ऑक्टोबर 2024 आणि सप्टेंबर 2025 मध्ये आधीच काढलेल्या परिपक्वतेनुसार शाळाभोवतीच्या विक्रेत्यांची तपासणी, नमुने घेणं आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्याचे आदेश आधीच दिले गेले होते. मात्र या आदेशाचं पालन प्रत्यक्षात किती झालं याविषयी शंका होती. मुंढे यांची एंट्री म्हणजे या आदेशांना आता प्रत्यक्ष अंमलबजावणीचं बळ मिळणार, हा संदेश सभागृहात स्पष्टपणे केला आणि व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली. सध्याच्या घडीची परिस्थिती अशी आहे की स्टिंगसह 6ही ब्रँडना FSSAI ला उत्तर द्यावं लागणार आहे. अजून कुठल्याही कंपनीने याबाबत जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे महाराष्ट्र शाळांभोवतीच्या 500 मीटर परिसरातल्या टपऱ्या, मेडिकल आणि किराणा दुकानांवर आता FDA ची कडक नजर आहे. शाळांना विद्यार्थ्यांसाठी जगजागृती कार्यक्रम राबवण्याची सूचना देण्यात आली आहे. एकीकडे केंद्र सरकारचे नियामक यंत्रणा जाहिरातींवर बोट ठेवते, तर दुसरीकडे राज्य सरकार प्रत्यक्ष विक्रीवर नियंत्रण आणते आणि या दोन्ही आकड्यांच्या मध्यभागी तुकाराम मुंढे यांच्यासारखा अधिकारी उभा आहे, ज्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे यावेळी हे प्रकरण फक्त कागदावरच्या आदेशापुरतं राहणार नाही अशी चर्चा आहे. व्यापारी वर्गातही यामुळे धाकधूक वाढते. ज्या टपरी चालकांची स्टिंगची विक्री हा रोजचा उत्पादनाचा मोठा भाग होता, त्यांना आता शाळेपासून अंतर मोजून व्यवसाय करावा लागणार आहे. काहींनीही तर स्टॉक कमी करायला सुरुवात केली. चर्चा स्थानिक पातळीवर आहे. दुसरीकडे पालक आणि शिक्षक या निर्णयाचं स्वागत करत आहे, कारण अनेक शाळांनी आधीच पालकांकडे तक्रार केल्या होत्या की मुलं परीक्षेच्या काळात जागरण करण्यासाठी अशी पेय घेतात. एकूणच हे प्रकरण आता फक्त एका ब्रँड पुरतं मर्यादित राहिलेलं नाही, संपूर्ण एनर्जी ड्रिंक उद्योगाच्या नियमांची दिशा ठरवणारं बनलं. 20 रुपयाची एक बाटली, नियमामागे कोट्यावधीचं बाजारपेठ आणि आता त्याच बाजारपेठेला लागलेल्या कायद्याचं बंधन. पण खरा प्रश्न वेगळाच आहे. बंदी फक्त शाळेच्या 500 मीटर पुरती असेल तर बाकीच्या भारतभर विकल्या जाणाऱ्या याच बाटलीचं काय? नियम फक्त कागदावर राहणार की प्रत्यक्षात त्याचा परिणाम दिसणार, हे आपल्याला लवकरच कळेल. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं? अशा उत्पादनांवर पूर्ण देशभर बंदी असायला हवी की फक्त शाळापुरतं मर्यादित पुरेशी आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं.